देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला आणि हा काळा दिवस अख्ख्या मुंबईने पाहिला, पूर्ण देशाने पाहिला। पण यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे हे दहशतवादी नेमकं आले कुठून। तर हा दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत आले आणि हा सागरी मार्ग होता मच्छीमार बांधवांचा बंदराचा भाग होता। मी आता सध्या आले आहे बधवार पार्क येथील कफ परेडमध्ये हा भाग आहे आणि आपण पाहू शकता माझ्या मागे की प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहेत आणि ही सुरक्षा व्यवस्था निव्वळ फक्त 26/11 म्हणून ठेवण्यात आलेली नाहीये, तर प्रत्येक दिवशी इथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतो किंवा सागरी चोख बंदोबस्त इथे पाहिला जातो, गस्त इथे मोठ्या प्रमाणात घातली जाते। पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की दहशतवादी ज्या मार्गाने इथे आले तो सागरी मार्ग आजही किती सुरक्षित आहे। अर्थात 2008 पासून आतापर्यंत 17 वर्षाच्या या कालावधीमध्ये प्रचंड सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे, अनेक टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वाढलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवरती आज आपण हा सगळा आढावा घेतोय। 26/11/2008 हा झालेल्या घटनेला आता उद्या 17 वर्ष पूर्ण होत आहेत। या ठिकाणी ही जी घटना घडली सदर ठिकाणी हा बधवार पार हा लँडिंग पॉईंट असून नमूद ठिकाणी नेहमी पोलिसांचा आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दिवस रात्र या ठिकाणी पहारा असतो। समुद्रकिनारी समुद्रामधून बोटी पोलिसांच्या नेहमी गस्त करत असतात। त्यावेळेचा जो हे होता त्यामध्ये आणि आत्ताच्यामध्ये आधुनिकीकरण ज्या हत्यारं असतात त्या हत्यारासहित अंमलदार दिवस रात्र आणि एक अधिकारी सदर ठिकाणी बधवार पार्क या लँडिंग पॉईंट या ठिकाणी नेमलेले असतात। दिवस रात्र या ठिकाणी गस्त असते। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला उद्या 17 वर्ष पूर्ण होत आहेत। याच पार्श्वभूमीवरती प्रचंड सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। ह्याच मार्गाने म्हणजे बधवार पार्क या मार्गाने दहशतवादी इथे आले होते मुंबईमध्ये आणि तो काळा दिवस आपण सगळ्यांनीच अनुभवलेला आहे। कशा पद्धतीने आज सुरक्षा व्यवस्था इथे आहे? तसं आम्हाला रात्री कॉल पडलेला होता की सकाळी 26/11ला 17 वर्ष पूर्ण झाले आहेत तर आपल्याला बंदोबस्तसाठी ते सकाळी 6 वाजेपासून आम्ही इथं आता बंदोबस्तला आलेलो आहे। जवळजवळ माझी SRPFची टीम आहे 17-18 लोकांची, तर आम्ही आता सकाळपासून इथं बंदोबस्तला आहोत। तर आता संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत बंदोबस्त करू। एकदम चोख बंदोबस्त आहे। येणाऱ्या जाणाऱ्या बोटी पण चेक होणार आहेत किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे पण चेक होईल, काय कोण कसे येते काय येते यासाठी आम्हाला इथं उभं केलेले आहेत बंदोबस्तसाठी। अनेक वेळा असं असतं की दहशतवाद्यांचा हल्ला होतो किंवा ते प्रवेश करतात तेव्हा ते सगळ्या गोष्टी अनपेक्षित असतात, तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने सज्ज आहोत किंवा कशा पद्धतीने सागरी फेऱ्या चालू आहेत, कशी गस्त घातलेली आहे? आता आम्ही इथं या दिशेला चौफेर दिशेला आता बंदोबस्त चालू आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांना चेक केले जातं ना, तर दुरूनच आपल्याला दिसतं हालचाल वाटली तर आपण त्या गोष्टीला चेक करून घेतो। काही हालचाल वेगळी वाटते आपल्याला, नेहमीच्या हालचालीपेक्षा वेगळी हालचाल वाटली तर आपण त्याला लगेच विचारपूस वगैरे करायची, मग आपल्याला वाटलं तर आपण। पण ह्या बधवार पार्कच्या आजूबाजूला बरीचशी अशी कोळी बांधवांची घरं आहेत, तिथे काही तुम्ही सुरक्षेच्या बाबतीत काही केलं आहे का? आपले आहेच कर्मचारी, त्यांचं कसं पेट्रोलिंग चालू असते, पेट्रोलिंग असते, त्यांना चेक करत असतात। PI असतात, PSI असतात, ESI असतात, त्यांच्यासोबत जाऊन पेट्रोलिंग चालू असते आपली। पण आजही सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरतीच आहे। अनेक टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, अनेक सगळ्या गोष्टी होत आहेत, पण तरी कधीही दहशतवादी हल्ला होऊ शकतो हे नाकारता येत नाही। पण मुंबईची सागरी सुरक्षा, इवन मुंबईची अंतर्गत सुरक्षा, मेट्रो सुरक्षा किंवा लोकलची सुरक्षा आजही चांगल्या पद्धतीने सांभाळली जात आहे।